नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द चॅनल आयुर्वेद विथ सिद्धांत. तर आज आपण बघणार आहोत आकाश महाभूत. तर सर्वात प्रथम आपण श्लोक बघूयात. शब्दगुणकम आकाशम म्हणजेच ज्या महाभूतामध्ये शब्दगुण समवाय संबंधाने आढळून येतो त्यास आकाश असे म्हणतात. तर कर्म काय सांगितलेले आहे? आकाशाचे अप्रतिघात हे कर्म आहे. त्यानंतर गुण. गुणमध्ये त्यांनी सांगितले आकाशाचे परमाणू नसतात. आता गुण हे सांख्यांनी आणि वैशेषिकांनी सांगितलेले आहेत. तर सांख्य काय म्हणतात? आकाशाचे तन्मात्रा असतात, म्हणजे तन्मात्रा हे त्यांनी गुण सांगितलेले आहेत. तसंच वैशेषिकांनी 6 गुण वर्णन केलेले आहेत. शब्द, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग. आता शब्द काय आहे? शब्द हा विशेष गुण आहे आकाश महाभूताचा. त्यानंतर संख्या, संख्या 1 आहे. परिमाणमध्ये काय सांगितलेले? परिमाण विभू सांगितलेले आहे. का? कारण या महाभूताचा परमाणू नसल्यामुळे परिमाण विभू महत आहे. त्यानंतर पृथकत्व एक सांगितलेले आहे. कारण कारण की इतर महाभूतापासून तो वेगळे असतो. वेगळेपणा त्याच्यात दिसतो. त्यानंतर संयोगमध्ये काय सांगितलेलं आहे? शब्द उत्पत्ती होते. तसेच विभागमध्ये देखील शब्द उत्पत्ती होते. आता शब्द आणि प्रकार. आता शब्द बघू आणि त्याचे प्रकार बघू. शब्द म्हणजे काय? श्रोत्रेंद्रियाच्या सहाय्याने ग्राह्य ध्वनीस शब्द असे म्हणतात. आता 2 प्रकार सांगितलेले, कारणदृष्ट्या आणि व्याकरणदृष्ट्या. तर आता आपण ते बघूयात. कारणदृष्ट्यामध्ये 3 प्रकार सांगितलेले, संयोगज, विभागज आणि शब्दज. संयोगज म्हणजे काय? 2 पदार्थ वा वस्तूच्या संयोगामुळे उत्पन्न होणारी ध्वनी म्हणजेच काठी आणि ढोल. ह्या दोघांच्या संयोगाने उत्पन्न होणारी ध्वनी म्हणजे संयोगज. आता विभागजमध्ये काय सांगितलेलं? कोणत्याही वस्तूच्या तुटण्या फुटण्यामुळे उत्पन्न होणारी ध्वनी. त्यानंतर शब्दज म्हणजे पशु पक्षी यांच्या मुखाद्वारे बाहेर पडणारी ध्वनी म्हणजे शब्दज. आता व्याकरणदृष्ट्यामध्ये त्याच्यात 2 प्रकार सांगितलेले आहेत, ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक. ध्वन्यात्मक म्हणजे काय? वाहक, शंख, भेरी इत्यादीद्वारे उत्पन्न होणारी ध्वनी म्हणजे ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक म्हणजे कंठाद्वारे बाहेर पडणारी ध्वनी. आता आयुर्वेदात महत्त्व बघूया. आयुर्वेदात महत्त्व काय सांगितलेले आहे? आयुर्वेदानुसार शरीरातील श्रोत्रेंद्रिय, शब्द, लाघव, सूक्ष्मता, विवेक हे जे भाव आहेत ते कोणामुळे उत्पन्न होतात? आकाश महाभूतामुळे उत्पन्न होतात. त्यानंतर शरीरस्थ स्रोतसातील द्रव्यांचे वहन, अवयवातील पोकळी, सुक्षिरता, स्रोतस इत्यादी ह्या सर्वांची जी निर्मिती होती ती देखील आकाश महाभूतामुळे होते. त्यानंतर त्यांनी काही गुण सांगितलेले आहेत. गुण जसे की मृदू, लघु, सूक्ष्म, श्लक्षण, शब्द हे जे 5 गुण आहेत ते आकाश महाभूताचे आहेत. त्यानंतर सामान्यतः आकाश महाभूतचं प्रधान द्रव्यत्व कोणतं आहे? तिक्त रस. का? कारण त्याने प्राधान्याने तो त्यात आढळून येतो. त्यामुळे आकाश महाभूताचा तिक्त रस हा प्राधान्य आहे. अशा प्रकारे आपण आज आकाश महाभूत बघितलेलं आहे. आकाश महाभूतमध्ये आपण श्लोक बघितला, कर्म बघितलं, गुण बघितले. गुणमध्ये 2 सांख्यानुसार वैशिष्ट्यानुसार गुण बघितले. त्यानंतर शब्द काय आहे? त्याचे 2 प्रकार बघितले आणि आयुर्वेदात महत्त्व बघितले. तर अशाप्रमाणे आज आपण आकाश महाभूत बघितलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.